कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याच्या लाडक्या आमदार लता सोनवणे, सन्माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय वासुभाऊ पाटील, सन्माननीय योगेश्वर पुरोहित ज्यांनी आपलं मार्गदर्शन आपल्याला केलं, सन्माननीय तुषारजी मुंबई, सन्माननीय नानाभाऊ सोनवणे माजी नगरसेवक, सन्माननीय नरेंद्र भाऊ पाटील सभापती चोपडा, सन्माननीय बबुल्लू भाऊ कोळी उपसभापती यावत, सन्माननीय मंगलाताई, सन्माननीय एम बी पाटील सर, सन्माननीय रावसाहेब पाटील, सन्माननीय गोपाल पाटील, सन्माननीय सूर्यभान पाटील, सन्माननीय शिवराज पाटील, सन्माननीय किरण देवराज, सन्माननीय विजय पाटील, सन्माननीय राजेंद्र पाटील, सन्माननीय विकास भाऊ पाटील, सन्माननीय भरत चौधरी सर, सन्माननीय गोपाल चौधरी, सन्माननीय इम्रान खाटी, सन्माननीय राजेंद्र जयस्वाल, राजेंद्र पाटील, शीतलताई देवराज गंभीर सर, बबुदत्ता पाटील, सारे सन्माननीय व्यासवर पीठावर बसलेले, त्यांचं नाव सुटलं असेल, यादी मला दिली, ते यादी जेवढे नाव होतं तेवढे ते सांगितले, ज्यांचं राव राहिलं असेल त्यांची मी माफी मागतो. समोर उपस्थित असलेले माझ्यावर मनापासून प्रेम करणारे आपण सारे शिवसैनिक सर्वप्रथम आपल्याला मानाचा मुद्रा करतो. जय महाराष्ट्र. पडगाव वाजायला लागते, युद्धाची सुरुवात होते. या युद्धाच्या सुरुवातीच्या आधी आपल्याला तयारी जी करावी लागते ती तयारी करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. नव्हे तर घरापर्यंत कसं पोहोचता येईल आणि शिवसेनेचा भागवा कसं पडगवता येईल यासाठी रात्रंदिवस शिंदे साहेब प्रयत्न करताय आपल्या साऱ्यांच्या समोर. त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याला पुरोहित यांनी मार्गदर्शन केलं. बीएलओ सर्वात महत्वाची जबाबदारी कुणावर असेल तर हे बीएलओ, त्यानंतर पोलिंग एजंट आणि त्याला रिल्युअर करणारा आमचा बंधू की 2 तास झाले 3 तास झाले त्याला रिल्युअर म्हणून जाणारा, या तिघांना बोलवण्यामागचा हेतू हाच होता की खरं तर या यादीवरती सर्वात जास्त काम करणारा कोण असेल तर बीएलओ आणि त्याच्याबरोबर हे 2 एजंट. बोलताना पुरोहितांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला एक एक स्टेप सांगितली. काय करायचं, यादीचं वाचन कसं करायचं, यादी म्हणजे काय, बूथ म्हणजे काय, बूथ पर्यंत आपला मतदार कसा पोहोचला पाहिजे यासाठी आदरणीय पुरोहित यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. तर माझा मतदार कोण आहे, याच्यात माझा विरोधक कोण आहे, याच्यात असा व्यक्ती की ज्याला दोघांशी घेणं देणारी, याचं सर्व मूल्यमापन करून ती यादी जर आपण व्यवस्थितरित्या ठेवली तर आपल्याला पराभव हे काय 10 जन्म घेतले तरी शिवसेनेचा पराभव होऊ शकतो. सांगताना त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने 30 नावं 10 जण जर असले का बुद्धाला आपण ते करणार होतो. एक यादी, एक बूथ, 10 यूथ आणि त्याच्याबरोबर हे 3 लोक आणि 2 एक्स्ट्रा 15 लोकांची यादी आपण करणार आहोत. ही पहिली बैठक आहे. या बैठकीला खरं तर सर्वजण आले, मध्येच कोणीतरी उठून जातं. कृपया आपल्याला विनंती करतो, हे मार्गदर्शन आपल्यासाठी आणि आपल्या महत्वाची जबाबदारी मतदारसंघाची शेवटचा जो टप्पा असतो, अंतिम टप्पा युद्धाचा, त्या ठिकाणी जर कच खाल्ली तर त्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं. या अंतिम टप्प्यावर लढणारा सैनिक कोण असेल तर हा बूथ बीएलओ आणि या यादीवर काम करणारा सैनिक तो समोर बसलेला हे मला सांगतात आहे. मला त्याची जबाबदारी तुमची. हे करत असताना तुम्हाला मार्गदर्शनासाठी बोलवल्यानंतर आपण उठणं आणि चालले जातात असं आपण करू नका. मला माहिती आहे नैसर्गिक विधीसाठी जावं लागतं, पण आपण एक जण उठला की दुर्दैवाने काय होतं, दुसरा उठायला लागतो, तिसरा उठायला लागतो. बैठकीच्या आधी आपण या साऱ्या गोष्टी करून घेतल्या तर एखादी महत्वाचा पॉईंट ज्यावेळेला आपल्याला बाहेर आलेले कार्यकर्ते किंवा यंत्रणेचे लोक येतात आणि सांगतात, त्याचा एखादी महत्वाचा पॉईंट जर आपला सुटला आणि त्या यादीमध्ये जर आपल्याला कमी मतं पडली तर आपल्या बूथचं नाव मात्र हे होतं की यांच्या मतदारसंघामध्ये मतं कमी पडली, मतं कमी पडली. मला माहिती आहे दोघा तालुक्यामध्ये वातावरण तयार झालेले, कुणी किती शंख फुटले, किती दंड ढोपटले तरी तयारीचा पैलवान चंद्रकांत सोनवणे तुमच्या सांगायची गरज नाही. परवा मोठमोठे नेते आले, या नेत्यांची अवस्था काय होती हे मला सांगायची गरज नाही, तुम्ही डोळ्यांनी पाहिले. आज फक्त बूथावरचा विषय, बूथ आणि त्या बूथाला लागणारी यंत्रणा, ही यादी
या 3 लोकांकडे आणि 10 लोकांकडे म्हणजे 15 लोक मी टोटल द्याय काय याच्यावर करणार आहे. त्या 15 लोकांची बैठक